त्यांनी जर चापल सुनील चापल हे जे घडलेले आहेत यांच्या हाताखाली ही पोरं घडणार आहेत. म्हणून या मुलांच्यावर लक्ष ठेवा की या मुलांना पुढे आणायचं आहे. हे काम आपलं जयकांत तरे अजय तरे यांचं आहे की ह्या चांगल्या मुलांना आज चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करताना चांगल्या प्रकारे गोलंदाजी टाकताना की कारण हे आहेत ते खानवडे गावचे आहेत. जर तुम्हाला बलाढ्य संघ करायचा असेल मोठा संघ करायचा असेल प्रत्येक ठिकाणी विजय मिळवायचा असेल तर या मुलांवर नक्कीच लक्ष ठेवा आणि या मुलांनी सुद्धा त्या सर्व खेळाडूंचं ऐकलं पाहिजे. तर शेवटचे षटक 6 चेंडू 7 धावा पाहायचं आहे. चांगला चेंडू होता थोडासा ग्राउंड शॉट चेंडू येतोय मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र जातोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय फेकी मात्र व्यवस्थित होत नाही त्याचा फायदा मात्र घेत नाही मात्र एकच धाव मिळते. 5 चेंडू आणि 6 धावा 5 चेंडू 6 धावा नक्कीच मला करायचं आहे. तर सर्व क्रीडा रसिकांना क्रीडाप्रेमींना विनंती आहे की बक्षीस समारंभ हा समालोचन कक्षासमोर होणार आहे. तर आपण जेव्हा तिथे उठून येतील तेव्हा ज्या खुर्चीवर बसले असतील ते खुर्ची घेऊन इथे यायचं आहे. जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे. तर समीर यांनी मात्र हॅट्रिक साध्य पूर्ण केले तर रुपेश पाटील चिमले यांच्याकडून 400 रुपयाचा प्राइज असेल त्यांच्यासाठी. नक्कीच मला करायचं आहे. फलंदाजाला मनामध्ये एकच ध्येय असलं पाहिजे मला करायचं आहे मला करून दाखवायचं आहे आणि माझा संघ विजयी दाखवायचं करायचं आहे. हे ध्येय मनामध्ये ठेवा. फलंदाजाने लक्षात ठेवायचं आहे की मला बनवायचं आहे मला हा सामना जिंकायचा आहे मला 7 धावा पूर्ण करायचे आहेत आणि गोलंदाजाला वाटलं पाहिजे की मला डॉट चेंडू करायचे आहेत. तर पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू जातोय निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा 4 चेंडू 6 धावा तिचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच केक स्माईल आणि ऑफिस ग्रुप या दोन संघांमध्ये अतिशय अतिथीचा सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच खानोड्या या प्रीमियर लीग मध्ये अतिशय माझं प्रेक्षक वर्ग मात्र अजूनपर्यंत जाग्यावर खुर्चीवर बसून ठेवलेला आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा अक्षय आपल्या षटकातला पुढला चेंडू पुन्हा एकदा आता माझा अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निर्धाव जाते चेंडू. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अक्षयाची. कारण तुम्ही ज्या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकता त्यावेळेला नक्कीच यशस्वी व्हाल आणि अक्षयला माहिती आहे की मला प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकायचा आहे. 3 चेंडू 6 धावा एक मोठा फटका या मॅच मध्ये सामना जिंकू शकतोय. समीर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला दिसतोय. मॅन फॉर्म चिमण्याचा हा खेळाडू आहे अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी 3 चेंडू 6 धावा एक मोठा फटका हा सामना जिंकू शकतोय. मात्र पाहूया झेल होतोय का आणि झेल होतोय मेड विकेटच्या दिशेने झेल होतोय आणि निर्णायक असा झेल म्हणावा लागेल. निर्णायक झेल संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारा हा निर्णायक झेल म्हणावा लागेल. येस 2 चेंडू आणि मिलिंद काशीनाथ मराठी दणका यांच्याकडून या क्षेत्ररक्षकाला झेल पकडला त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मिलिंद किनी मराठी दणका यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा विलास बरफ याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिलिंद काशीनाथ मराठी दणका. मात्र इथे क्रिकेटचा विजय होतोय. जरी संघ कुठलाही जिंकला तरी आमचं प्रेक्षक वर्ग मात्र क्रिकेटचा विजय याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत. कारण संघ कुणीही जिंको फक्त इथे क्रिकेटचा विजय झाला पाहिजे क्रिकेट जिंकला पाहिजे त्याच्यासाठी 2 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच नो डाऊट सर. आणि विलास बरफ याच्यासाठी केतन जीवदानी चिकन सेंटर जर बघितलं तर एकदम स्वस्त दरामध्ये माफक दरामध्ये आपल्याला चिकन सेंटर आपल्याला पाहायला मिळते भालिवली इथे. त्यांचे कोपरायटर केतन घरत यांच्याकडनं सुद्धा त्या विलास बरफ याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. 2 चेंडू 6 धावा एक मोठा फटका ही मॅच जिंकू शकतोय. 2 डॉट चेंडू हा सामना जिंकू शकतोय. तर ऋतिकने जर षटकार मारला तर सौरभ तळे याच्याकडून 500 रुपये षटकारासाठी पाहूया. आणि अमीरने जर समीरने हॅट्रिक चान्स केला तर मिलिंद दणका यांच्याकडनं 1000 रुपये. जर हॅट्रिक घेतली तर मिलिंद मराठी दणका खराटरा यांच्याकडनं 1000 रुपये. दरम्यान निर्णायक चेंडू पडतोय पाहूया ऑफ स्टंपच्या बाहेर. येस पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. नंदनवन रिसॉर्टचे मालक संदेश किरण किणी यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. सॉरी संदेश किरण तरे यांच्याकडनं डॉट चेंडूसाठी 500 रुपये आलेले आहेत. प्लीज आमच्यापर्यंत 500 रुपये पोहोचवायचे आहेत.
एक चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रेक्षकांना सामना आवडला तर नक्की टाळ्या वाजवा. येस, जाग्यावर एक उभं चेंडू राहायचं 6 आहे. धावा. जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या वाजवूया. एक चेंडू आणि 6 धावा. कोण सामना जिंकेल ही लगलगती ट्रॉफी कोणाच्या संघामध्ये जाईल. मला तर वाटतंय सर केक स्माईल. येस, प्रेक्षकांनी मात्र कोणीही आतमध्ये यायचं नाही, बाहेर राहायचं आहे. कोणीही आतमध्ये यायचं नाही, मी विनंती करतोय. शेवटच्या चेंडूवर जर डॉट चेंडू टाकला तर मिलिंद किनी मराठी दणका यांच्याकडे 1000 रुपये येणार आहेत. जर डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू आला, चेंडू परतोय, षटकार आला तर ऑफिस. हो यावेळी चेंडूला उडवलं, चेंडूला उडवलं. टीम विजय होता केक स्माईल. डॉट चेंडू सर, केक स्माईल. मी अगोदरच उल्लेख केला होता केक स्माईल संघ विजय होईल कारण का एक चेंडू आणि- 6 धावा पाहिजे होत्या. एक चेंडू 6 धावाची गरज आहे. केक 1000 स्माईल संघ रुपये विजय समीर याच्यासाठी. होतोय. बाल्य किल्ले लढवला केक स्माईल संघाने. काँग्रेस केक स्माईल संघ. सर्वांनी येतानाच खुर्च्या घेऊन यायचं आहे. समालोचन कक्षासमोर यायचं आहे खुर्च्या घेऊन. विजयी संघाचं अभिनंदन. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होत आहे. पाहुण्यांनी असंच बसायचं आहे. तर समोर जे विजयी खेळाडू आहेत ते बसतील, मात्र तत्पूर्वी ज्या खुर्च्या आहेत त्या इथे घेऊन यायचं आहे. हॅलो, बक्षीस घेऊन जायचंय. बक्षीस